नमस्कार मंडळी. कसं आहे ना, माझा नातू ना सारखा ना सँडविच मागत होता आणि सारखं ब्रेड देणं पण चांगलं नाही ना. म्हटलं जरा आयडियाच केली मी. घरगुती मस्त सँडविच आपण तयार करू म्हटलं. 1 वाटी मूग घेतला, पाव वाटी उडदाची डाळ घेतली, 1 वाटी तांदूळ घेतला आणि भिजत घातलं रात्रभर. मस्त असं फुलून आलं. फुलून आलेलं सर्व साहित्य मिक्सरमधून दळून घेतलं. कारण कसं आहे, असं जर आपण घरगुती केलं ना, मुलांना पौष्टिक पण होतं आणि अंगी पण लागतं ना आणि आपल्यालाही समाधान वाटतं. असं चिकन चांगलं दळून घेतलं आणि नंतर ना मस्त असं पातेल्यात काढून फेटून घेतलं. फेटलेलं बॅटर चांगलं 6 ते 7 तास मस्त असं फर्मेट होऊ दिलं. बघू शकता किती छान सुंदर फर्मेट झालेलं आहे. आणि आता हे फर्मेट झालेल्यामुळेच मस्त जाळी आपल्या ह्या सँडविचला येणार आहे. तर मला जेवढं लागेल तेवढं मी काढलं. याचे तुम्ही आप्पे करू शकतात, डोसे करू शकतात. अगदी थोडंसं मीठ घातलं म्हणजे तुम्हाला जेवढं चवीनुसार असेल तेवढं घालू शकतात. आता सँडविचच्या ह्याच्याला काय केलं मी, पात्राला चांगलं असं मस्त तेल लावून घेतलं टिश्यू पेपरने. इथे बॅटर घातलं, सर्वीकडे पसरवून घेतलं. टोमॅटो सॉस ब्रेडला लावतो तसं नाही लावू शकत, तर असं थोडं थोडं टाकून घेतला. वरून छान गाजर घातलं, गाजर नंतर कोबी घातला, कोबी नंतर बीट घातला. अगदी 2-2 चमचे सगळं साहित्य घातलं आणि वरून भरपूर असं चीज किसून घेतलं. भरपूर घाला चीज. आणि अशा भाज्या बघा, तुम्हाला पाहिजे तेवढ्या भाज्या तुम्ही घालू शकतात बरं का. चीज जास्त घातलं ना, मुलांना जरा जास्त आवडतं. वरून थोडंसं मिक्सअप्स घातले आणि थोडंसं टोमॅटो सॉस घातला. नसलं मिक्सअप्स तरी चालेल. वरून मी बॅटर लागते परत आणि तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब फॉलो करून घ्यावं का. बाहेर आलेलं टिश्यू पेपरने पुसून घेतलं. दोघी बाजूंनी छान सँडविच असं मस्त तयार करून घेतलं. सगळ्यांना खूप म्हणजे बाळाला तर आवडलंच, माझ्या नातवाला. सगळ्यांनी मला परत करायला लावलं बरं का.